निसर्गाचा कोप कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गावडे कुटुंबियावर मागील काही दिवसापूर्वी घातलेल्या काळाने घाला. मग ही घटना मागील काही दिवसापूर्वी खेड तालुक्यातील जी बुरसेवाडी गाव आहे या ठिकाणी घडली. आता गावडे हे कुटुंब ठाकर समाजापैकी एक आहे का ज्या कुटुंबाचं मतदान बुरसेवाडीमध्ये आहे. गेली वर्षानुवर्षे ही लोक या ग्रामपंचायतमध्ये मतदान करतात आणि तेथील आपला हक्क त्यांचा कायम राहतो. मग मागील काही दिवसापूर्वी एक घटना इथे घडली. खूप सारा चालणारा पाऊस, त्यात या लोकांची असणारी कच्च्या स्वरूपाची घरं का ज्या घरांना अगदी आपण जे म्हणतो का सिमेंटचं जंगल, तर सिमेंटचा कुठेही वासही येणार नाही किंवा स्पर्शही नसणारी ही घरं जी अगदी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं मोलमजुरी किंवा कष्ट करून या लोकांनी अगदी भेंड्याच्या घरातून सुरुवात केली किंवा भेंड्याच्या घरात ही लोकं राहतात. मग हे भेंडे जे असतात हेही मातीचे असतात आणि अशा प्रकारची एक घटना ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याकडं या बुरसेवाडीमध्ये घडली. त्या घटनेमध्ये जे आनंद शंकर गावडे होते तर हे मृत्युमुखी पडले. तर आपण फोटोमध्ये पाहत असाल तर ते बाबा आहेत. ते बाबा रात्रीचं इथं झोपले होते त्याच्या कुटुंबियासोबत आणि त्यांच्या ज्या सुनबाई आहेत हे आपल्याला सोबत दिसणारे जे आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत. आणि ती जी घटना होती ती कशी होती, काय होती, सविस्तर सांगा. ती घटना झाली 2 वाजता. त्या एकदम सरकीने खाली आलं, ते भिंत आखी भिजून गेली. वरून पाऊस चालला होता, वरून लोंढा आला, तसंच खाली पाणी घुसलं आणि बाबा त्याच्या खाली गावला. त्याची एक मुलगी होती, ती मुलगी पण सापडली, तो बाबा पण सापडला. आता आम्हाला वरता वरता आरडाओरडा केला. लोक बाहेरून आली, ते आरडाओरडा केलं म्हणून बाहेरून आली, त्यांनी वडून काढलं बाजूला. पण ते काढता काढता बाबांना मार जास्त होता. मग बाबा ते मार जास्त होता, छातीला मार होता, डोक्याला मार होता, गुडघ्यांना मार होता, एक खुबा गिरीला होता. बाबांना एवढा मार होता का लय बाबा होते. 5 दिवस बाबा राहिले, बाबा गेले. आणि आमची लुसखानी झालेली. आम्हाला कपडे घालायला नाही, आम्हाला धान्य खायला नाही, आम्हाला म्हणजे सगळ्याची लुसखान झालेली. आम्हाला काहीच नाही. बाहेरून लोक आम्हाला जेवण आणून देत होती, ती जेवण आम्ही खात होतो. आता राहायला सोय नाही तर राहणार कुठं ना. पावसामध्ये आम्ही 8 दिवस काढलं तरी वाडीच्या लोकांनी कोणी आम्हाला काही सवलत केली नाहीये. मग इथं काही शासकीय लोक आलीच नाही. फक्त सरपंची बाई आली होती, तिने फक्त फुटू काढून नेलेला तेवढंच फक्त, नाही तर कोणी आलेलं नाही. इतर जे ना लोकप्रतिनिधी आहेत जसे की आमदार, खासदार, जिल्हा परिषद नाही आलेले, कोणीच नाही आलेले. आणि ही जी घटना झाली त्यानंतर बाबा किती दिवस आहे ना त्या उपचाराअभावीच घरात. आता जर रुपयाच नाही आमच्या जवळ, आमची परिस्थिती अशी चालली. आम्हीच कसं करीतो, कसं खातो. आम्हाला जर रुपयाच नाही तर बाबांना कसं काय नेणार ना. ती घटना त्या दिवशी बाबा कुठे झोपले होते? बाबा इथं झोपले होते, इथं बाबा झोपले होते इथं. आणि तुम्ही बाकीचं कुटुंब? आम्ही त्यांची मुलगी इथं होती आणि मी त्यांच्या शेजारी इथं होतं आणि ते तिथं होतं. मग आमच्या चौघांनी शेजारी आमच्यावर पडलं. पण मी जागी होते 2 वाजेपर्यंत म्हणून ते आम्ही वाचलो 2 जण. पण बाबा आणि ती त्यांची मुलगी गेली ना. एकूणच आपण जर पाहिलं असेल ह्या कुटुंबाची व्यथा, तर त्या दिवशी होणारा मुसळधार पाऊस, त्यात यांचं असणारं जे कच्च्या स्वरूपाचं घर आणि ते घर पडलं, त्यामध्ये बाबा आणि इतर जे कुटुंब होतं त्या भिंतीखाली काढलं गेलं. स्थानिक लोकांच्या मदतीनं या कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केले गेले. परंतु एक खेदाची बाब की त्यानंतरही या कुटुंबाची आर्थिक स्थिती नसल्यामुळं या कुटुंबाला बाकीचे जे उपचार आहे ते घेता आले नाहीत आणि त्या गोष्टींमुळं बाबांचा त्या दुर्दैवी अंत झाला. मग यामध्ये आपल्याला एकच सांगता येईल की बाबा हा समाजासाठी एक उपदेश असेल किंवा आपल्याकडे एक सल्ला असेल की बाबा आर्थिक परिस्थिती त्याच्याबरोबर असणारी आपली घरं कशी प्रकारची असावी, त्यासाठी पावसाळ्यात उपाययोजना काय केल्या पाहिजेत. आणि अशी काही घटना जर झाल्या तर स्थानिक प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, याही लोकांकडून या अशा काही लोकांना अपेक्षा असतात का ज्या अपेक्षांमध्ये हे कुटुंब त्यात वेगळं ठरलं, का ज्या अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून होत्या, स्थानिक लोकांकडून होत्या, त्या काही अंशी न मिळाल्यामुळं बाबांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे यातून एकच या कुटुंबाची अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधींनी फक्त मतदानासाठी आमच्या घराकडे येऊन आम्हाला मतदान करा किंवा 100% मतदान केलं जातं. पण त्याचबरोबर अशा काही मदतीच्या घटना असतात किंवा जिथं खरंच त्या कुटुंबाला त्या लोकांची गरज असते, अशा वेळी प्रशासन किंवा जे लोकप्रतिनिधी यांनी त्या लोकांच्या सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे. जस्ट अपडेट करिता गुलाब कुरकुटे, बुरसेवाडी, खेड.